की तू ना एकदम तिरमिरीतच आहेस. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बोलवलं होतं, तू माझी मस्करी काय करतेस? तू या जगात आलीयस हीच निसर्गाने केलेली सगळ्यात मोठी मस्करी आहे. हा? यापेक्षा मी काय वेगळी मस्करी करू ग तुझी? शट अप. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोडून तू माझेच पाय खेचतेस. एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये तुझा. एक साधा फोन हॅक झालाय, करतोय ना तो. माझा फोन द्यायला सांग, त्याला नाही जमणार आहे. माझा त्याच्या हुशारीवर पूर्ण विश्वास आहे. तो असा पिचकू जरी वाटत असला ना तरी तो पोचलेला आहे ग. त्र्यंबकेश्वरच्या घरचं पिढ्या पिढ्या चालू असलेलं पौरोहित्य सोडून तो इथे आलाय. हा? एक्सकॅलिबर नावाची मल्टीनॅशनल कंपनी आहे ना, त्याची फायरवॉल बिल्ड केली आहे त्यांनी. चल, तुझ्या त्या हॅकरचं तात्या पिकाचू बनून श्राद्ध घालेल. आणि तू हे सगळं इलिगल वेने करतेस ना, म्हणून तुझ्यावर गोमूत्र शिंपडून तुझं पापक्षालनही करेल. ट्रस्ट मी. हे हॅकर पकडणं आहे ना, मंत्र म्हणणं इतकं सोपं नसतं बाई. नाही? चल तुला दाखवतो. जानी चंडीरामानी. व्हॉट? जानी चंडीरामानीचा काय संबंध? त्यानेच तुझा फोन हॅक केलाय. तो माझा शेजारी आहे. अजाण बालिके, त्यांनी शेजार धर्म पाळला नाहीये. म्हणजे त्यांनी तुझ्या फोन मध्ये व्हायरस घालून तुझा फोन हॅक केलाय. व्हॉट द फ्लाइंग फूल? आणि व्हायरसचं नाव डिंकी चिंकी ठेवलंय. काय? जानी? ए जानी डंबो रास्कल बास्टर्ड गाढव नालायक कुत्री. घे तुझी ऑक्सफर्ड डिक्शनरी. साधं थँक्यू सुद्धा म्हणाले नाही तुला. तुला या असल्या कृतज्ञ लोकांची मदत करायची असते नेहमी. नाशिकला कॉलेजमध्ये सुद्धा तेच झालं. परत आईसारखी कटकट सुरू केलीस. हे बघ, आपण आपली कर्म करायची, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. हो माते, बरोबर आहे. तसंही माझ्या गोष्टी तू कुठे सिरियसली घेतेस? तुझ्याकडे नेहमी माझी ऍक्सेस डिनाईडच येते.